मी म्हणा प्रार्थना. हम्म. हो हो. आज आषाढी एकादशी आहे, म्हणून संत नामदेवांनी रचलेला जो अभंग आहे विठ्ठलाविषयी, तो मी या ठिकाणी आज सादर करतोय. ये हो विठ्ठले, भक्त जन वत्सले, भक्त जन वत्सले, हे हो विठ्ठले, भक्त जन वत्सले, करुणा कल्लोळे, करुणा कल्लोळे, पांडुरंगे, पांडुरंगे, भक्त जन वत्सले, हे हो विठ्ठले, भक्त जन वत्सले, सजल जलदधन पीतांबर परिधान, सजल जलदधन पीतांबर परिधान, ये उद्धरणे, ये उद्धरणे, केसीराज, केसीराजे, भक्त जन वत्सले, हे हो विठ्ठले, भक्त जन वत्सले, नामा म्हणे तू विश्वाची जननी, नामा म्हणे, नामा, नामा, नामा म्हणे तू विश्वाची जननी, नामा म्हणे तू विश्वाची जननी, शिराधी निवासिनी जगदंबे, शिराधी निवासिनी जगदंबे, भक्त जन वत्सले, हे हो विठ्ठले, भक्त जन वत्सले, करुणा कल्लोळे, पांडुरंगे, पांडुरंगे, भक्त जन वत्सले, हे हो विठ्ठले, भक्त जन वत्सले. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद सर, फार छान. आणि तुमच्या आजच्या एकादशीला अतिशय चांगल्यापैकी आमच्या समारंभामध्ये तुम्ही जे गायलेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद, मॅडम धन्यवाद. हे काढतो बोर्ड. हा, धन्यवाद. मॅडम तुम्ही सुरू करा. होय सर, करते करते. येतोय का माझा आवाज? माझं नेट मला कमी वाटलंय, मी हो, हॉटस्पॉट आवाज येतो, घेतलाय. आवाज येतो. येतोय ना? हा, नाही, ठीक आहे. आवाज येतो. नाही नाही, हो हो, येतंय येतंय, हो येतंय. ठीक आहे. कुलकर्णी मॅडम जरा तुम्ही हे करा, हा, लोकांना घ्या आतमध्ये. हो सर. तर सर, सर्वात प्रथम आपले कोण हे क्षीरसागर सर, खरंच अतिशय उत्तम त्या नामदेवांचा अभंग त्यांनी आजच्या आषाढी एकादशी निमित्त, आणि खूप छान सर, तुमचा आवाज पण खूप छान आहे. अतिशय उत्तम तुम्ही म्हटलाय तो अभंग. त्यासाठी आपल्या क्लासमधल्या, म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला खूप धन्यवाद देतो आणि सप्रेम नमस्कार करतो. आणि आपले धन्यवाद. सर, अभिषेक ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्वे सर्वा ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना पण आम्हा सर्वांतर्फे सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी वंदन आणि तुमचंही स्वागत. आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांचे आभार पण. तर आपण आता आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. त्याआधी मी माझी छोटीशी प्रार्थना म्हणते. सर्व देवी देवता, ग्रह उपग्रह, नक्षत्र तारे, पंचमहाभूते
कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना माझा सविनय साष्टांग दंडवत प्रणाम. आणि तुमचं तर सगळ्यांचं केलंच आहे मी स्वागत. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. जय श्रीराम. आता मी एक कुंडली शेअर करते. दिसते ना कुंडली? का मोठं झालं? सगळ्यांना दिसते का बघा? तारीख आहे 15 दिसते मार्च. दिसते हा मॅडम हा, दिसते. ठीक आहे. ते काही वेळेस ना खूप मोठं होतं, काही वेळेस एकदम छोटं होतं. तर 15 नाही मार्च, नाही व्यवस्थित आहे, बरोबर आहे. 15 मार्च 1931 तारीख आहे. वेळ पहाटे 4:02 आहे. स्थळ मुंबई आहे आणि जातक पुरुष आहे. ठीक आहे, आता मी D1 कुंडली लावते. हे बघा, तर ही कुंडली मी लावली आहे. तर ती मेष, सॉरी, मकर लग्नाची कुंडली आहे. आता मीच सांगू की आपण असं तुम्ही बोलायला डायरेक्ट सुरुवात करता की अगोदर मी बोलू? सांगा कोणीतरी एकानी. बोला मॅडम तुम्ही. तुम्हीच ठीक बोला आहे, मॅडम. तुम्ही नाही, बोला सांगते मॅडम, मी, बोला. सांगते पण मग तुम्ही, मी सांगितल्यानंतर मग तुम्ही म्हणता तुम्ही सगळं सांगून टाकलं, मग काय बोलायचं? म्हणून मला कसं तुमच्याकडनं पण ऐकायला म्हणजे नवीन नवीन पॉइंट्स मिळतात ना. ठीक आहे, अगोदर मी बोलते, मग तुम्ही एकेकाने बोला. तर ही मकर लग्नाची कुंडली आहे. आपल्या बऱ्याच मकर लग्नाच्या पण कुंडल्या झाल्या. तर आता मकर लग्न म्हणजे काय हे काय सांगायला नको. व्यावहारिक आहे. शनी म्हणजे त्याचं स्वामी असल्यामुळं शिस्तीत तर आहेच आहे. असं चिकाटी, डिव्होशन, डेडिकेशन आहेच आहे त्यांच्याकडं. महत्वाकांक्षी पण आहे. म्हणजे ह्यांना जे हवं असतं हे थोडं लेट का होईना पण ते मिळवतातच. तर आपण आता डायरेक्ट कुंडलीला सुरुवात करूया. आधी मी सांगते तुम्हाला ह्यांच्याबद्दल. हे जातक म्हणजे हे चित्रपटात पण ह्यांनी काम केलंय, नाटकात पण. पण जास्त त्यांना म्हणजे नाटकात काम करण्याची पण आवड होती आणि चित्रपटातही केलंय नो डाऊट. नाटकाची निर्मिती पण केलंय, लेखन पण केलंय आणि खूप म्हणजे एवढे नाटकाचे प्रयोग त्याच्यासाठीच ते असे प्रसिद्ध पण झाले असं म्हटलं तरी चालेल. जवळजवळ काही काही नाटकांचे जे त्यांचे गाजलेले तर मोर दॅन 2500 म्हणजे अडीच हजार पण प्रयोग केलेले, एक हजाराच्या तर वरच केलेले आहेत नो डाऊट. आणि त्याच्यात त्यांना म्हणजे खूप असं काय म्हणतात प्रसिद्धी पण मिळाली. तर आता लग्नात तुम्ही बघा, लग्नातच शुक्र आणि चंद्र आहे. हे इथूनच आपल्याला म्हणजे आपण कलावंत बघतोय ना, म्हणून म्हणजे मे बी नंतर नाही खूप आपल्याला अभ्यासाअंतीच कळेल. पण इथे लगेच समजतं ना की या जातकाचं म्हणजे कल कुठे असेल. लग्नी शुक्र आहे, तो कोण आहे? तर तो पंचमेश पण आहे आणि दशमेश पण आहे. आणि शिवाय या मकर लग्नाला हा शुक्र म्हणजे योगकारक पण आहे आणि चंद्र इथे आला आहे. आणि हा चंद्र कोण आहे? तर सप्तमेश आहे आणि त्याची दृष्टी पण सप्तमावर आहे. इथे सप्तमात मंगळ आहे. तर तुम्ही नीचेचा वगैरे असं हे न करता इथे मंगळाची दृष्टी म्हणजे प्रथम स्थानावर आहे. म्हणजे ह्या एकमेकांच्या दृष्ट्या झाल्या. चंद्र शुक्राची दृष्टी सप्तम स्थानावर झाली आणि मंगळाची पण. म्हणजे त्यामुळे मला असं म्हणायचंय की इथे हा नीचभंग पण मंगळाचा आपण म्हणू शकतो. आणि मग इथे मंगळ आलाय, मंगळाची दृष्टी आली म्हणजे ऍक्टिंगसाठी जी ऊर्जा हवी आहे किंवा जे त्यांनी निर्मिती पण केली आहे, लेखन पण करतात, धाडस पण जे पाहिजे तर ते मंगळामुळं पण मिळालंय. शुक्रचंद्राची तर युती चांगलीच आहे कलेसाठी. म्हणजे हा चंद्र कसा एक्सप्रेशन, आपण चंद्रावरनं काय बघतो? एक्सप्रेशन्स बघतो की नाही. आणि शुक्र तर कलेचा आहे. तर कला कुठली? तर सगळ्या प्रकारची. नाट्यात पण काम करणं म्हणजे तो अभियंताच झाला की नाही. चित्रपटात काम करणे, संगीत, त्याच्यानंतर हे रायटिंग म्हणजे ती पण एक कलाच आहे. तर ह्या अशा वेगवेगळ्या कला आपण ह्या शुक्रावरनं पण बघू शकतो. पण इथे शुक्र चंद्र युती ही म्हणजे जातकाला मुळातच म्हणजे त्याची एक आवड. आता हा मंगळाची दृष्टी आहे म्हणून स्वभावात थोडासा, फार असा नाही पण
आक्रमकपणा पण ह्यांच्याकडे येऊ शकतो. पण मग आपण तो निगेटिव्ह बाजू न धरता हा मंगळ काय देईल ह्यांना? जिद्द, म्हणजे जिद्दी आहे ना मंगळ, महत्वाकांक्षी पण बनवतो. म्हणजे यांना कसं सुरुवातीला आता शनी पण आहेच आहे ना इकडे, तर सुरुवातीला ह्यांना थोडस, म्हणजे शनीचंच लग्न आहे, तर म्हणजे अप्स अँड डाऊन आलेच, नो डाऊट. आणि थोडं हळूहळू त्यांची प्रगती झाली. तर कसं इथे बुध पण आहे बघा, या शनीच्याच राशीत बुध आहे बसलेला. तर म्हणजे हा बुध वाणीसाठी पण चांगला आहे. आणि पण ह्यांना म्हणजे घरातनं त्यांना अगोदर फारसं पाठिंबा नव्हता. म्हणजे कसं, ही खूप जुना काळ झाला ना, 1931 साल म्हणजे. तर त्यावेळेस हे नाटकात, सिनेमात हे लोकांना, म्हणजे अजूनही काही काही लोकांना ते पटत नाही. पण ती कला आहे, पण लोकांना आता डिपेंड्स त्यांच्यावर अवलंबून. आपण ते नंतर बोलूया. तर आता हा लग्नेश आधी बघूया. लग्नेश कुठे जाऊन बसलाय? तर व्ययात गेला. तर तुम्ही म्हणाल की अरे लग्नेश व्ययात, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे त्यांना हळूहळू प्रगती झाली. पण हा लग्नेश आणि धनेश पण आहे, व्ययात आहे, तो गुरुच्या राशीत आहे, वर्गोत्तमी आहे. तर त्याच्यामुळे त्यांना कसं धनप्राप्ती कुठून मिळणार? तर म्हणजे हे बुध कसा संवाद, म्हणजे संवाद कौशल्य हवं आहे ना. नाटकात काम करा तुम्ही किंवा सिनेमात करा, कुठं पण तुमची संवाद क्षमता चांगली पाहिजे. तर हा बुध म्हणजे ह्याचा आहे ना, कुंभेचा बुध. तर त्यामुळे त्यांच्या वाणीत कसं एक असं मुद्देसूद बोलणार ते, तार्किक वाणी आपण म्हणू शकतो. पण इथे गुरुची पण दृष्टी आहे, शनीची पण आहे, मंगळाची पण आहे. तर मंगळाच्या दृष्टीमुळे थोडस तीक्ष्णता येऊ शकते वाणीत. गुरुची आहे तर चांगलीच आहे, शनीची पण चांगलीच आहे. आणि हा धनेश आणि लग्नेश इकडे व्ययात गेल्यामुळं त्यांना म्हणजे परदेशातून पण धनप्राप्ती असं आपण म्हणू शकतो. आणि इथे एक तुम्ही लक्षात ठेवा, हे व्यय स्थान आहे ना, तर हे लाईव्ह रंगमंच, म्हणजे नाटकात जे काम करतात ना, स्टेज परफॉर्मन्स जे देतात त्याच्यासाठी पण म्हणजे चांगलं आहे. मग त्याच्यामुळं आणि हा शनी कसा याचा आहे ना, धनुचा. त्याच्यामुळे त्यांचं धार्मिक म्हणजे खर्च कुठे कुठे होतील, धार्मिक कार्यात पण होतील. हे नाटकासाठी पण हे लोक कसं स्वतःच अगोदर त्यांना खर्च करायला लागतात ना. आणि इथे पण गुरुची दृष्टी आहे, तर ती चांगली आहे. आणि कुटुंब स्थान पण बघतो की नाही आपण, धनस्थानाबरोबर हे सेकंड स्थान. तर मग त्यांना नाटकाच्या प्रयोगानिमित्त हमेशा, म्हणजे नेहमी त्यांना कुटुंबापासून दूर जावं लागलं. तर का जावं लागलं? पण ते नाटकाच्या प्रयोगांमुळं. आणि मग आता आपण तृतीय स्थानाकडे या तुम्ही. तृतीय स्थानात पण मीन रास. तर ही मीन रास पण कशी जलतत्वाची कला, आपण म्हणजे आपण इथून हे करणार. तर इथे सूर्य आहे, राहू आहे आणि हर्षल पण आहे. मी इथे हर्षलचा उल्लेख का करतेय? तर हा म्हणजे सूर्य कसं ह्यांना प्रसिद्धी तर देणारच, नो डाऊट. दिली पण आहे भरपूर, म्हणजे बाहेर पण असं हे, म्हणजे एक मराठी माणसानी बाहेर म्हणजे फॉरेनला जाऊन सुद्धा हे प्रयोग एकदम यशस्वी केले. ही पण ह्यांची एक म्हणजे आपल्याला मानायला लागेल. तर हा सूर्य आणि हा बुध पण तुम्ही बघा, ताजिक प्रमाणे हा बुध निसटता म्हणजे शेवटच्या अंशावर आहे. तर हा म्हणजे तसाही म्हणजे बुधादित्य हा योग झालाच आहे. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळालीच आहे आणि मिळणार पण. आता नाही येते. तर आणि मग हा राहू पण आहे इथे. हा मीनेचा राहू काय करेल? तर हा पण खूप असं म्हणजे प्रसिद्धी देणारा आहे. पण असा हा सूर्य राहू म्हणजे तुम्ही इथे आपण काय ग्रहण योग म्हणतो ना, तर असं न म्हणता इथे ह्या राहूनी कसे वेगवेगळ्या भूमिकासाठी पण हा खूप चांगला आहे. म्हणजे काही काही नाटकांमध्ये त्यांनी अक्षरशः 5-5 भूमिका केल्या आणि त्या पण इतक्या वेगळ्या ह्याच्या. तर त्या आणि मग त्यामुळं ते असे खूप नावारूपाला पण आले. इथे हर्षल पण आहे, म्हणजे राहू आणि हर्षल पण एक वेगळं काहीतरी कलाक्षेत्रात वेगळं करतात ना. नेहमी तेच तेच जर केलं तर मग त्याच्यात नाही ना. तर ह्यांना ती ह्या हर्षलचा उपयोग इथे त्यामुळे पण चांगला झाला. आणि तो जवळजवळ राहू हर्षल असा डॉट युतीतच आहे असं म्हटलं तरी चालेल. मग नंतर हा इथं मेष रास. तर मेष म्हणजे मेषेत इथं जरी कोणी नाही तरी हा चतुर्थेश सप्तमात गेलाय. म्हणजे घरगुती सुख पण त्यांना तिथे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. पण प्रॉपर्टीच्या संदर्भात पण काही मतभेद वगैरे असे पण होऊ शकतात. पण हा हा
जो आहे ना मंगळ इथे गेल्यामुळं पण ह्या मंगळाने म्हणजे यांना पण असं वेगळं वेगळं काहीतरी करण्याचं एक धाडस दिलं. ऍक्टिंगसाठी लागणारी ऊर्जा पण दिली आहे त्यांना. आणि म्हणजे लग्नानंतर भाग्योदय वगैरे होईल, पण आपण आता ते न बोलता एक्झॅक्ट हे या क्षेत्रात कसे आले आणि प्रसिद्धी कशी मिळवली ते बघूया. मग त्याच्यानंतर पंचम स्थानात, हे पंचम स्थान पण आपण मनोरंजनाचं, कलेचं, असं सिनेमा, चित्रपट ह्याच्या म्हणतो. तर हा पंचमेश लग्नी आहे. मी सुरुवातीला सांगितले पंचमेश आणि दशमेश लग्नात आले, आणि शिवाय ह्या मकर लग्नाला म्हणजे तो योगकारक तर आहेच, शिवाय चंद्राबरोबर आहे, त्याच्यामुळे ते लाईमलाईट मध्ये येणार हे तर अगदी नक्की दिसतंय. त्याच्यानंतर हा गुरु आहे बघा. गुरु म्हणजे मिथुनेचा गुरु षष्ठात आहे, म्हणजे पराक्रमेश गुरु षष्ठात मिथुने. तर इथे पण काय, तर सुरुवातीला त्यांना संघर्ष झाला नो डाऊट, पण ह्या गुरूंनी पण त्यांना म्हणजे विविध भूमिका दिल्या, लेखन केलं त्यांनी, कारण मिथुनेत आहे ना, दिग्दर्शन पण केलं. शनीची दृष्टी आहे, त्याच्यामुळे शत्रुहंता असा योग पण झाला इथे. आणि स्पर्धा इथे, आता स्पर्धा म्हणजे ह्यांच्या इथे पण कॉम्पिटिशन असतेच नो डाऊट. तर त्या म्हणजे कॉम्पिटिशनवर पण त्यांनी आपल्या म्हणजे संवाद किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी म्हणजे विरोधकांवर अशी मात पण केली. आता इथे कसं आहे, अपोक्लिम स्थानाचा मालक आपण ताजिकच्या दृष्टीने जर बघितलं तर इथे मीन रास आली आहे, त्याचा मालक गुरु. आणि म्हणजे हे पण स्थान अपोक्लिम आहे. त्याच्यानंतर हा गुरु परत षष्ठात आला, तर ते पण स्थान अपोक्लिम आहे. त्यामुळे त्यांना सुरुवातीला म्हणजे संघर्ष हा करावा लागलाच. म्हणजे मग आता हे ह्याचं मंगळाचं तर मी सांगितलं. इथे म्हणजे मंगळाची दृष्टी लग्नावर म्हणजे त्याच्या उच्च राशीवर, शुक्रचंद्राची दृष्टी इथे सप्तमावर. तर इथे आपण सप्तमाचा म्हणजे कसं विचार करणार, की हा चंद्रच त्याच्या स्वराशीवर हे टाकतोय की नाही दृष्टी. तर इथे ह्या जातकांना प्रचंड असं लोकप्रियता पण मिळालेली आहे. आणि जोडीदार म्हणाल तर मग भावनिक जोडीदार असेल किंवा काय असं तुम्ही म्हणू शकता. आणि मग आता इकडे या, ह्या अष्टम स्थानात रास कुठली आहे, सिंह आहे. तर इथे नेपच्यून वगैरे आपण जरी हे नाही, तर इथे नेपच्यून आहे, म्हणजे कलेच्याच स्थानात. आता अष्टम स्थान असं नाही, आपण निसर्ग कुंडलीप्रमाणे गेलो तर पंचमान सिंह रास येते आणि तिथे नेपच्यून आहे. आणि हा नेपच्यून म्हणजे कलेसाठी हा पण म्हणजे चांगलाच आहे. पण आता अष्टमेश रवी आहे, पण असा जर विचार केला म्हणजे अष्टम स्थानात रवीची रास आहे ना, सिंह रास. तर अष्टमेश रवी कुठे जाऊन बसलाय, पराक्रमात. तर इथून पण आपल्याला यांच्या जीवनात संघर्ष किंवा असे मोठमोठे बदल असं पण दिसतो. पण असा पण विचार केला तर पणफर स्थानाचा स्वामी सूर्य अपोक्लिम मध्ये गेला ताजिकच्या ह्याच्यातून, तर तिथे पण आपल्याला संघर्ष म्हणजे पारंपरिक मधून पण दिसला, तर हे आपल्या ताजिक मधनं पण दिसला. आणि मग नंतर आता इथे भाग्यात या तुम्ही, तर भाग्यात आलात तर म्हणजे रास कुठली आहे, बुधाची कन्या रास आहे. आणि तिथे केतू आहे. तर हा केतू जसा हा राहू आहे ना, तसा हा केतू पण एक विविध भूमिका करण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे हे हे जातक असे काय करतात, की एक त्यांची ओळख कशी असते, की त्यांच्या म्हणजे काय म्हणायचं, रोल्स मध्ये एक वैविध्य असतं असं. आणि त्यामुळे त्या विविधतेमुळे ते जास्त ओळखले जातात असं. आणि इथे पण शनीची दृष्टी आहे, तर सुरुवातीला संघर्ष मी तुम्हाला सांगितलं. आणि हा याचा म्हणजे कसा कन्येचा केतू आहे ना, म्हणजे हे धार्मिक पण आहेत नो डाऊट, पण हे असे उगाच अंधश्रद्धेला बळी मात्र नाही पडणार. म्हणजे एक चिकित्सक वृत्ती यांच्याकडे म्हणजे कन्येवाल्यांकडे असतेच ना, बुधाची रास म्हटलं. मग नंतर हा इकडे दशम स्थानात या, तर दशमेश तर मी शुक्र सांगितलाच आहे, चंद्राबरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. कलेची जन्मजात म्हणजे आवड पण आहेच आहे नो डाऊट. आणि एक इथे मंगळाची आणि गुरुची पण दृष्टी आहे. तर मंगळ त्यांना असं जिद्दीपणा किंवा महत्वाकांक्षासाठी चांगला आहे. गुरुनी या क्षेत्रात त्यांना मान सन्मान दिला. मग नंतर आता हे लाभात, तर लाभात वृश्चिक रास आहे. हा, आणि मग हा लाभेश केंद्रात आहे बघा. तर इथे आपल्याला ताजिकनी पण छान बघता येतं, पणफर स्थानाचा स्वामी केंद्रात आलाय, म्हणजे चांगला आलाय की नाही. आणि शिवाय तो शुक्र चंद्र म्हणजे यांच्या दृष्टीत पण आहे.
आणि म्हणून मग यांना आपण काय म्हणणार की यांना लाभ कुठून मिळतील, तर कलेतनं लाभ मिळतील. हा, मग नंतर आता हे तर मी सांगितलंच आहे. हा जो धनुचा म्हणजे शनी आहे तर तो काय करेल, म्हणजे नाटकात म्हणजे रंगमंच म्हणजे लाईव्ह रंगमंच म्हणजे नाटक म्हणूया आपण. तर इथे यांना म्हणजे नाटकाच्याच ह्याच्यातनं यांना म्हणजे जास्त काय म्हणायचं धनप्राप्ती मिळेल. आणि यांचे असे नाटकासाठी खूप दौरे पण होतात, त्याच्यामुळे त्यांना कुटुंबापासनं पण खूप काळ लांब पण राहायला लागलं. आता नक्षत्र आणि सूक्ष्म अंशाच्या बद्दल बोलूया. तर लग्न मकर आहे. तर मकर लग्न आणि श्रवण नक्षत्र. तर हे आपण आपोआपच म्हणजे जसे जसे कलाकार घेतोय ना, तुमच्या लक्षात आलं असेल, यांच्याकडे कलेचे नक्षत्र आपल्याला सापडतातच. आता हे श्रवण नक्षत्र हे पण कलेचं आहे आणि ते कुणाचं आहे तर म्हणजे चंद्राचंच आहे की नाही. आणि ह्याला मेष म्हणजे मेष नवमांश मिळालाय. मंगल अंश तर इथे वक्तृत्व यांचं चांगलं आहे. संवाद फेक किंवा एक संवाद कौशल्य आपण म्हणतो ते पण चांगलं आहे. आणि भावनांवर नियंत्रण, कारण नियंत्रण ठेवून म्हणजे सादरीकरण करणारे असे हे लोक असतात. सूर्य जो आहे तर हा सूर्य म्हणजे मीन राशी, त्याच्यामुळं साहित्य, कला, संगीत हे तर याची आवड असणारच त्यांना. पूर्वा भाद्रपदा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आहे. पुष्कर नवमांशात आहे. त्याच्यानंतर कर्क म्हणजे नवमांशात आहे. पूर्व भाद्रपदात नक्षत्र म्हणजे गुरुचं नक्षत्र झालं. आणि कर्क धनांश नवमांशात आहे म्हणजे कर्क म्हणजे चंद्राच्या नवमांशात आहे. तर हे पण म्हणजे कलेतून यांना प्रसिद्धी कुठून मिळेल, प्रसिद्धी तर कलेतून मिळेल. बरोबर आहे की नाही. आणि मग नंतर चंद्र आहे तर चंद्र पण श्रवण नक्षत्रात, परत स्वतःच्याच नक्षत्रात. आणि मेष म्हणजे मंगल मध्ये आहे. म्हणजे त्याच्यामुळे ह्या मंगळाने कसं धाडस दिलं त्यांना आणि लोकांमध्ये आदर पण दिला आणि उत्तम अभिनय करण्याची क्षमता दिली. मंगळ जो आहे तो कर्केत आहे. त्याच्यानंतर तो पुष्य म्हणजे शनीच्या नवमांशात आहे, हे सॉरी नक्षत्रात आहे. आणि सिंह नवमांशात, हे नीट बघा तुम्ही, सिंह नवमांशात. त्यामुळं ह्या शनीने काय केलंय, सातत्य देतो की नाही शनी, तर ते सातत्य पण दिलंय. म्हणजे थोडंफार काही अप्स अँड डाऊन झाले तरी सोडून नाही दिलं, म्हणजे सतत प्रयत्न करत राहिले आणि त्यामुळे ते पुढे पण आले. आणि सिंह नवमांशात म्हणजे नृपांश नवमांश मिळालाय, तो पण चांगला आहे. आणि ह्यामुळेच मला असं वाटतं की ह्यांनी म्हणजे ह्या त्या एवढे प्रयोग करायला जेव्हा एक आपल्याला ऊर्जा पण लागते. आणि सिंह नवमांशात ते म्हणजे त्यांना प्रसिद्धी तर मिळाली, प्रोड्युसर पण मान सन्मान सगळं. आणि ह्यांनी त्यांच्या आयुष्यात जवळजवळ 8,000 पेक्षा जास्त म्हणजे नाट्य प्रयोग त्यांनी केलेले आहे. म्हणजे ही मंगळाची ऊर्जा पण त्यांना तिथे कामी आली आहे. नंतर बुध आहे तर हा बुध सगळ्यात जास्त डिग्रीचा आहे. तर हा आत्माकारक झाला. आणि तो पूर्व भाद्रपदा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आला. परत स्वतःच्या म्हणजे मिथुन नवमांशात विचक्षणामध्ये आलेला, विचक्षणांश मध्ये. तर त्यामुळं ह्या बुधाने त्यांना काय दिलं तर संवाद कौशल्य दिलं, वाणी चांगली दिली. मग हा बुध आपण कसं म्हणजे लेखन करण्यासाठी पण चांगला आहे म्हणतो ना, तर ते पण म्हणजे केलंय त्यांनी. मग हा गुरु जो आहे हा मिथुन राशीत आहे. आर्द्रा म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे. आणि स्वतःच्याच मीन नवमांशात आहे, उत्कृष्ट अंश मध्ये. तर हे पण इथे पण आपण असं म्हणू शकतो, मिथुनेतला गुरु दिग्दर्शन केलं, लेखन केलं. आर्द्रा म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे म्हणून एक वेगवेगळ्या भूमिका आपण केल्या. शुक्र जो आहे तर तो मकर म्हणजे राशीत आहे. श्रवण नक्षत्रात आहे. परत चंद्राचंच नक्षत्र आलं. आणि मिथुन नवमांशात म्हणजे विचक्षणात आहे. तर म्हण कलेसाठी पण चांगला. आणि मिथुन नवमांशी म्हणून व्यवहारी पण आहे जातक. आणि शनी जो आहे तर हा शनी अमात्यकारक आहे. हा धनु म्हणजे राशीत आहे, त्यामुळे मान सन्मान पुरस्कार हे सगळं आलंच. आणि उत्तराषाढा म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे. शिवाय हा शनी पण पुष्कर नवमांशी आहे. आणि धनु म्हणजे धनु उत्पन्न अंश म्हणजे धनु नवमांशात आहे तो. त्यामुळं पण त्यांची प्रसिद्धी अशी दूरवर प्रसिद्धी झाली. त्यांनी दिग्दर्शन पण केलं. राहू जो आहे हा मीन राशीत आहे. आणि रेवती म्हणजे बुधाच्या नक्षत्रात. आणि मकर नवमांशात, पापांश मध्ये असू द्या पण मकर नवमांश हा जो आहे ना, हा म्हणजे शनीचा झाला की नाही, म्हणजे सातत्य पण आलं तिथे.
आणि असं काय म्हणायचं, बुधाचं नक्षत्र आल्यामुळं म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेसाठी, म्हणजे बुध रेवती नक्षत्रात आहे ना बुधाचं नक्षत्र, त्यामुळं वेगवेगळ्या भूमिका पण त्यांनी अशा केल्या. आणि केतू जो आहे तर हा केतू कन्येमध्ये आहे, म्हणजे परंपरेच्या पेक्षा असं स्वतःचा वेगळा मार्ग किंवा वेगळी ओळख ते हे असे जातक करतात. आणि हस्त नक्षत्रात आहे, हस्त नक्षत्र परत चंद्राचं आहे, कर्कच नवमवशात आहे. इथे तुम्ही बघा, हा केतू नक्षत्र पण चंद्राचं आणि नवमवश पण चंद्राचा, त्यामुळं आपण चंद्रावरनं म्हणजे कर्क राशीवरनं आपण प्रसिद्धी पण बघतो की नाही, म्हणजे जनसमुदाय बघतो, तर ही प्रसिद्धी त्यांना मिळालेलीच आहे. मग हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो मी सांगितलंय, पण ते आपण जास्त काही धरत नाही, पण ते पण चांगल्याच नवमवशात आलेले आहेत. तर आता इथपर्यंत मला जे जे सांगायचं ते मी सांगितलं. आता तुम्ही एक एक जण आपला माईक ओपन करा, बोला. बोलून झालं की माईक परत बंद करा, मग पुढच्यांना बोलायला चान्स द्या. बोला. तृप्ती मॅडम, हे रिअल मी कोण आहेत ना, ह्यांचा हे बंद करा ना, कॅमेरा बंद करा सर तुमचा प्लीज. हा मॅडम बघते. हा हा हा, एक नंबर पण आहेत नुसते, कोण आहेत तर ते पण नाही माहिती. हा, ते मान्य काढून टाका. ठीक आहे, झालं ते. त्याला काढून टाकलं मी. अच्छा, नाही 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 काढलं सर तुम्ही, ते आहेत रिअलमी आहे आहे RX2161. तुम्ही नाही, ते दुसरे दुसरे ड्रायव्हर होते त्याला काढून टाकलं. हा, पण एक नुसता नंबर पण आहे सर एक. हो, त्यांचाच कॅमेरा उघडा होता ना मॅडम. हा नाही, हा हा नाही, आपला तो अकाउंट पण नंबर आहे, बघते. हरकत नाही. 87. तर ठीक आहे, हा, नंबर राहू नाही. द्या. कॅमेरा चालू केला की हाकला येतो सरळ. ओके. कॅमेरा चालू केला की हाकलणार, एवढं नक्की. वॉर्निंग आहे. हा, नाही आपण आता तसं सांगितलं ना, जिकडे चालतात तिकडे काय नाही, सुरू हरकत करा, सुरू नाही. करा. हो, मी माझं सुरू करा झालंय मॅडम. सांगून सर. हो, आता ह्यांना काय बोलायचंय का बघायचं, नाही तर मग मी पुढची कुंडली म्हणजे ह्याच्यातलाच पुढचा भाग आपण लावूया. बोला, कुणाला काय म्हणायचं असेल तर. हॅलो मॅडम, हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. यांनी 8,000 नाट्यप्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्यासाठी त्यांना डेअरिंग लागते. मंग पण त्यांचा हो, थोडा आहे पाहिजे छान. मंग नवमास कुंडलीमध्ये राजराशीमध्ये आहे, रुपांशमध्ये. रुपांश येस, पण हे राजासारखंच काम करतं ना. बरोबर. हा, आणि पुष्य नक्षत्र शनीचं नक्षत्र आहे. हो, त्यामुळे सातत्य आपण जे म्हणतो ना, प्रयोगात म्हणा किंवा असं त्यांच्या कामात. हा, बोला 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 स्नेहल मॅडम. आणि लग्न पण श्रवण नक्षत्र आहे. हो हो. ते मंगळामुळे त्यांचा मिळाली आहे. हम्म. चंद्र शुक्र हे कलेचेच आहेत. श्रवण नक्षत्र, हस्त नक्षत्र, आद्रा नक्षत्र हे सुद्धा कलेचेच नक्षत्र आहेत. येस येस. रवी पण रेवती याच्यामध्ये आहे, पूर्वा मीन भाद्रपद. राशीमध्ये, हम्म. पूर्व भाद्रपद गुरुच्याच नक्षत्रामध्ये. आणि गुरु सुद्धा मीन राशीमध्ये. गुरु आणि बुधाचा ना नवपंचमी येस होत येस. आहे. होय. ही व्यक्ती हा हुशार आहे. नवपंचमी. आणि आद्रा नक्षत्र असल्यामुळे, आणि लग्नेश धनु गुरु त्यांचा अधिपती, याचा व्ययस्थानाचा अधिपती गुरु हा हम्म. स्वतःच्याच व्ययस्थानाला पाहत आहे. त्याच्यामुळे हो त्यांचं बाहेर जाणं जास्त त्यांना ते हो, जमलं. परदेशी. हा. लग्नेश पण तिथेच आहे. शनी होय पण होय त्यांच्या व्ययस्थानामध्ये आहे, होय. उत्तराषाढामध्ये. हम्म. होय मॅडम. आणि दशम स्थानामध्ये गुरुची पण दृष्टी आहे, शनीची पण दृष्टी आहे, मंगळाची पण दृष्टी आहे. हम्म. शुक्र तुळा राशीवरती.
हॅलो हा बोला ना, हॅलो बोला, ऐकतेय, मी ऐकतेय. गुरुवारी मंगळाची आहे ना मॅडम? एक मिनिट मंगळाची पण थांबा, आहे. शनी मंगळाची आहे. शनीची कुठे आहे मॅडम? शनीची नाहीये. नाही नाही सॉरी शनीची नाही नाही शनीची नाहीये. हा, हा मंगळाची आणि गुरुची आहे. हम्म. हो आणि शनीची चांगली आहे ना दृष्टी ती? भाग्यस्थानावरती. हो हा हो, शनीची दृष्टी भाग्यस्थानावरती भाग्यस्थानावर आहे आहे. येस 10वी. येस येस, भाग्यस्थानावर हा आहे. षष्ठ स्थानावर आहे. त्याच्यानंतर धनस्थानावर आहे शनीची. हो 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 आणि बुध वार्धक्य योगामध्ये आहे त्याच्यामुळे बुधाने 3ऱ्या स्थानाचं पण हो, चांगलं हे बुध दिलेलं आहे. बुध बघ आदित्य. हो, त्यांचं इकडे संवाद इकडे पण म्हणजे तिथून आपण मग संवाद कौशल्य वगैरे असं चांगलंच बघतो ना, संवाद लेखन कौशल्य बघतो. हा. हम्म. आणि राहू पण तिथे 3ऱ्या स्थानामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे ते मीडियामध्ये आणि जास्त त्यांचं हो, हे आलं प्रसिद्धी टच आला हम्म. प्रसिद्धी. आणि असं मास आपण म्हणतो ना, फॉलोअर्स असे खूप, म्हणजे प्रसिद्धीच म्हणायचं थोडक्यात. हम्म, हम्म, हो हो कारण चंद्रच त्यांच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे हम्म. आणि सप्तमेश सप्तमीच आहे. सप्तमेशाचा गणपती कर्करास हम्म. त्याच्यावरती त्याची दृष्टी आहे चंद्र. हो हो, त्याच्यामुळे लोकप्रियता तर मिळणार. आणि शुक्रचंद्र म्हणजे सौंदर्य पण आहेच आहे ना, म्हणजे हो सौंदर्यापेक्षा इथे काम करण्याला ह्याला महत्व असतं, पण ह्यांच्याकडे सगळंच आलं म्हणजे त्यांना. हम्म. हो सौंदर्य पण आलं त्यांचा स्टॅमिना पण आला त्यांना ते हो, तेवढी प्रसिद्धी आहे. मंगळाकडनं त्यांना पॉवर पण मिळाली. हा मेन म्हणजे मंगळाकडनं पॉवर येणं गरजेचं आहे हो तर हो, आपण समोर उभं ऍक्टिंगसाठी राहू ते शकतो. हवे ना, बरोबर आहे. सगळ्याच गोष्टीला लागते, ऍक्टिंगला लागते. त्याच्यानंतर त्यांनी एवढे वेगळे वेगळे प्रयोग केले, त्याच्यासाठी जे धाडस ते पण मंगळाकडनं मिळालं, सातत्य शनीकडनं मिळालं. करावं. अं, हो प्रसिद्धी आणि हे सूर्य आणि हे राहू, गुरुनी पण दिग्दर्शन पण केलंय म्हटलं ना मी, त्यांनी काही काही नाटकांचं, पिक्चरचं. मॅडम, आणि बोला. अष्टक वर्गातना हो, लाभस्थानाला बघा 40 गुण आहेत होय होय. आणि दशमाला 39 आहेत. म्हणजे एक मिनिट, तुम्ही कुठलं बघितलं? मी जे काढलंय ना ऍस्ट्रोसेज वरनं, म्हणजे आहेत दशम स्थानाला हा 35 आहेत मॅडम, आणि लाभस्थानाला म्हणजे आहेत 36 आहेत. हा, मी पण बघा अजून. अष्टसागवरच काढलं. हा, अजून कोणी काढलंय का? लाभाला 36 आहेत. 36. हा, बरोबर हो आहे ना? लाभाला 36 लावाला आहेत. 36 काढलंय आहे. मॅडम हम्म, 36च आहेत. बरोबर हो आहे. हे बघा, हो मी का? सांगते परत. हा, ते काहीतरी तुमचं बघण्यात, आपण काही वेळेस राशी आणि गुण हा बघतो ना मॅडम, तिथे काहीतरी हा झालं असेल. हा प्रथम स्थानाला 29 आहे, म्हणजे जिथे मकर रास आहे. त्याच्यानंतर धनस्थानाला 24 आहेत. पराक्रम हो स्थानाला 29 आहेत. त्याच्यानंतर चतुर्थ स्थानाला 35 आहेत. पंचम स्थानाला बरोबर. 27 आहेत. षष्ठ स्थानाला 31 आहेत. सप्तम स्थानाला 22 आहेत. अष्टम स्थानाला 21 आहेत. भाग्यस्थानाला 23, धन हे दशम स्थानाला 35, लाभस्थानाला 36 आणि व्ययात 25 असे आहेत. हम्म. हा, माझं थोडं बघताना चुकलं. हा, काय ते काही खालीवर वेळेस ना करताना. आपण, हा आपल्याला नाही तिथे लिहावं लागतं मॅडम, ते प्रिंट काढून राशी आणि काय म्हणायचं, होय भाव. होय हो हो हा, नाही नाहीतर मग नाही आपण काही खालीवर वेळेस ते करताना चुकलं माझं. जमलिंग होतं आपलं. हा, हो, काय होय हरकत होय. नाही, हरकत नाही काय. आणि मॅडम हा, बोला बोला. नवमांश सुद्धा बघा बोला मॅडम. आगाशी. हा म्हणजे हा, बोला. हा, नैसर्गिक कुंडली आहे नवमांशाला. हो, मेष नवमांशाला आहे ना? येस येस येस, मेष नवंशाला लावते ना मी ते. आधी आपण हे सगळे ह्याच्यावर बोलतात ना, हो हो तर हो नंतर ती हो पण चालेल लावूया. चालेल तसं तर मी चालेल. सांगितलेच आहेत तुम्हाला नवंश वगैरे, पण तरी सुद्धा. हो हम्म, थँक्यू. हा, मॅडम हा, बोला. यांचं चंद्राला हस्त नक्षत्र आलंय होय. म्हणजे त्या स्वतःच. चंद्राची महादशा त्यांची जन्मापासूनची होती. हो, याचा अर्थ चंद्र मंगळ नंतर राहू म्हणजे एक राहूच्या मिनिट मॅडम, महादशेत मॅडम त्यांनी थांबा थांबा. तुम्ही, हा ठीक आहे, चंद्राचीच आहे, पण चंद्र हस्त नक्षत्रात नाही, श्रवण मध्ये आहे. हा,
श्रवण असला तरी पण हा हा चंद्राचंच नक्षत्र चंद्राचंच झालं ना. चंद्राचंच आहे. हो हो हा नाही म्हणजे फक्त चंद्राच्या तुम्ही हस्त नक्षत्रात म्हणालात ना जन्म म्हणून नक्षत्र हा आहे. हा हो हो हा नाही बरोबर आहे. हा बरोबर आहे मॅडम हा तुमचं. मला हस्त नाही नक्षत्र नाही लक्षात राहील. आपल्याला रेकॉर्डिंग हा मध्ये जातं ना हे म्हणून मी क्लिअर हा केलं बाकी काही नाही नाही. बरोबर हा हा बरोबर. हा आणि तर त्यांचे म्हणजे त्यांच्या ह्या नाट्यसृष्टीच्या किंवा अभिनयाच्या क्षेत्राला राहूच्या महादशेत सुरुवात झाली असणार. कारण पहिले चंद्र मंगळ 7 वर्षाचा आणि हम्म. चंद्र काय किती असेल काय माहित नाही, कारण 12 अंशाचा आहे हा. इथे. म्हणजे राहूच्या नक्षत्र बरोबर आहे राहूची राहुलच्याच महादशा मॅडम ही त्यांना त्यांच्या हा हा ब्रेक हा, केव्हा मिळालाय हा 1955 ला जेव्हा राहू मध्ये बुधाचं अंतर्दशा होती. बरोबर सांगितलंय तुम्ही. हा, तेव्हा हा, तिथे त्यांचं कारकिर्दीला म्हणजे एक्झॅक्ट सुरुवात झाली. आधी सुरुवात झाली छोटे मोठे प्रयोग करत सुरुवात होते झाली ते आपले, पण कसं हा कुठे गणपतीच्या ह्याच्यात पण कुठं काय पण मॅडम ते पंचमेश तो चंद्राबरोबर आहे आणि सुरुवातीला चंद्राची महादशा आहे त्यांना, हो की नाही, आहे ना. हो 1939 हो पर्यंत. हा हो आणि चंद्र पण क्षेत्रामध्ये आहे. हा चंद्र आणि पंचमेश एकत्र आहे, त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी पासून पण असू शकेल. कधी असते ना केलं असेल. होतं, पण आपण एक ब्रेक म्हणतो ना एक्झॅक्ट ह्या क्षेत्रामध्ये, तर तो हा ब्रेक त्यांना हा मिळाला हा राहूच्या म्हणजे दशेत आणि बुधाच्या अंतर्दशेत म्हणजे तिथून त्यांची एक्झॅक्ट सुरू झाली. कारण त्यांना मी तुम्हाला सुरुवात झाली. सुरुवातीला हो सांगितलं ना की हा काळ कसा पूर्वीचा आहे. इव्हन आता सुद्धा आपले जर मुलं म्हणाले की आम्हाला या क्षेत्रात जायचं, तर आपण अगदी इझिली हो नाही म्हणणार. आता ते ऐकणार नाहीत वगैरे सोडून द्या. त्याच्यामुळे आपण आणि ते पत्रिकेत जर तसं दिसत, पण ह्या ह्याच्यात नाही तर त्यांच्या वडिलांची काही फारशी इच्छा नव्हती म्हणून ते असे लपून छपून आपले छोटे छोटे प्रयोग करतात ना नाटकाचे, म्हणजे गणपतीच्या वेळेस असतात बघा, हो. कुठे असतात, तर असं ते करायचे. पण मग नंतर त्यांनी ठरवलंच की जायचंच म्हणून ते कुटुंबापासून वेगळे पण राहिले काही दिवस. मग नंतर आता काय करणार ना, शेवटी मग ऍक्सेप्ट केलं आणि मग ते आले सुद्धा एवढे नावारूपाला. कारण ती त्यांचं कसं शुक्र आणि चंद्र लग्नीच असल्यामुळे त्यांना बाय बॉर्न ते कलेची एक आवड होतीच म्हणजे त्यांना. बोला बोला मॅडम बोला. आणि मंगळाची दृष्टी एक मिनिट थांबा. मॅडम तुमचं हा हे बोला ना. माझं मॅडमचा यांचा आवाज सगळ्यांना येतोय का? मी परत काय गडबड होतीये का माझ्याकडे? हॅलो नाही येतोय येतोय मला. येतो मग थांबा येतोय जरा. मॅडम येतोय सगळ्यांना. मॅडम. मला मी व्यवस्थित घेते येतोय. का? तर मी थांबा जरा, परत माझं काहीतरी हॉटस्पॉटची गडबड झाली का बघते. कारण मग ते रेकॉर्डिंग मध्ये येईल म्हणा नो डाऊट, पण मला का नाही त्यांचं मध्ये मध्ये ऐकवायला काही कळालं नाही. थांबा जरा. नाही कदाचित माझा नेटवर्कचा मॅडम थोडा प्रॉब्लेम आहे. हा नाही पण तुम्हाला सगळ्यांना ऐकू येत होतं ना, मलाच नव्हतं येत ऐकू मॅडम. हा हा बोला बोला बोला. घेतलंय मी नाही हॉटस्पॉट. आणि शुक्र चंद्र बुध मंगळ हे सगळे कर्तृत्वासाठी आणि कलेसाठी आवश्यक असणारे ग्रह हे केंद्रात आणि पणफर स्थानात बसलेले आहेत. होय 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 मॅडम. म्हणून त्यामुळे तोही त्यांच्या ह्याला खूप चांगला फायदा झालाय. आणि राहूची महादशा ही म्हणजे राहू हा पराक्रम स्थानात असल्यामुळे तोही त्यांना चांगला फायदा झालाय. आणि मंगळाची दृष्टी शुक्र चंद्रावर असल्यामुळे त्या कामासाठी म्हणजे अभिनयासाठी त्यांना धाडस किंवा चांगल्या पद्धतीचं स्टेजवर वावरण्याचं ही धाडस म्हणावं तर तेही त्यांना तिथून चांगलं लाभलेलं आहे. बुध तिकडे बसल्या सेकंड वाचेच्या स्थानात असल्यामुळे वाचनाची वाचन नव्हे बोलण्याची हा बोलण्याची कला ही त्यांना चांगली मिळालेली आहे. आणि तो कुंभेचा असल्यामुळे सुद्धा तो दीर्घकालीन आणि हे असं चांगल्या पद्धतीने त्यांनी ते आपलं क्षेत्र गाजवलेलं आहे. सूर्याची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे तोही फोकस तिथे येतोय. त्यामुळे केतूचं स्थान आणि बुधाचं स्वामित्व या दोघांचाही फायदा त्या सूर्याने करून दिलेला आहे. आणि त्यालाही त्यांनी तिथे चांगलं फोकसमध्ये ठेवलंय. गुरुची दृष्टी धनस्थानावर आणि लाभस्थानावर, तर अष्टक वर्गानुसार त्यांना लाभ पण नाही सॉरी लाभस्थानावर नाही, वरती आहे व्ययस्थानावर.
पण व्यय स्थानाकडे कर्मस्थानावर आहे. दशम. हा हा हा, हम्म, दशमावर आहे. हम्म. त्यामुळे तिथे पण त्यांना चांगल्या पद्धतीने 32 गुण आहेत. याचा अर्थ त्यांनी ते कर्म आपली चांगलीच केली आहेत आणि प्रसिद्धी त्यांना चांगली मिळालेली आहे. तर हम्म. असे तुम्ही सगळे मुद्दे चांगले कव्हर केलेत. तर या छोट्या थोड्याशा गोष्टी मला जाणवत होत्या, त्या होय मांडल्या. होय. धन्यवाद. थँक्यू. बोला रसिका मॅडम. काय आता बाकी सांगितलेलं आहे बऱ्यापैकी. फक्त हम्म, आता पंचमेश आहे. आपण आता संततीचा विचार केला तर हम्म, मुळात पंचमेश पण लग्नात आहे हम्म, आणि तो शुक्राबरोबर आहे. त्यामुळे हम्म. संतती पण कला क्षेत्रात आहे, हम्म, असू शकते. आहे, हा आहे. एक गुण आहे. आणि दुसरी गोष्ट की सप्तमेश आहे. सप्तमेश लग्नात आहे आणि त्याची दृष्टी पण स्वतःच्या स्थानावर असल्यामुळे त्यांचा भाग्योदय पण विवाहानंतर झालेला आहे. होय हेही आपल्याला एक तिथे आहे. दिसून येते. त्यामुळे हे दोन मुद्दे आहेत की जे इथे आपल्याला ठळक ते पण दिसत आहेत. हम्म, आणि बाकी तर आहेत, म्हणजे काही त्याच्यात प्रश्नच नाहीये. उच्च हे आहे, बुध आहे, सूर्य आहे, सूर्याबरोबर हर्षल आहे होय आणि राहू आहे. आणि राहू आहे तो म्हणजे तृतीयात असल्यामुळे, प्रवासाच्या स्थानात असल्यामुळे प्रवास. बरेचदा प्रवास आणि लांबचे प्रवास आणि परदेशात प्रवास होय होय. त्याच्यासाठी राहू खूपच उपयोगी पडलेला आहे. भेटला. आणि हर्षल जो आहे तो पण संशोधक आहे. म्हणजे स्वतःच त्यांनी जे काही निर्मिती केली, स्वतःचे एक स्टेज निर्माण केलं किंवा स्वतःच जे नवीन नवीन प्रयोग केले स्वतःच्या नाटकांमध्ये, हो हो. त्याच्यासाठी हर्षल खूप उपयोगी पडलेला आहे. आणि नेपच्यून जो राजराशीत आहे, सूर्याच्या राशीत आहे आणि हम्म, तो सूर्यच आहे, तो पण राहू आणि हर्षल बरोबर आलेला आहे आणि गुरुच्या राशीत आहे. त्यामुळे हे तिन्ही ग्रह पॉवरफुल झालेले आहेत याच्या नाट्य क्षेत्रासाठी. होय हम्म. म्हणजे ताजीप्रमाणे तर आता हळदणकर मॅडमनी सांगितलंच. हम्म, बुध, चंद्र, शुक्र आणि मंगळ या 4 ग्रहांनी पत्रिका पूर्ण ताब्यात घेतलेली आहे. हम्म. ठीक आहे. दामले मॅडम काय बोलायचंय का तुम्हाला किंवा इतर कोणाला? आपल्या सरोज मॅडम, त्याच्यानंतर तृप्ती मॅडम. आणि हा शनी मॅडम अभिषेक. ह्या D1च्या बद्दल मॅडम हा बोला बोला. हा हे थांबा एक भाग्येश मिनिट, बुध एक मिनिट. भाग्येश ह्या बुध शिंदे मॅडम बोलतायत ना, दामले मॅडम थांबा, त्यांचं होऊ द्या. हो हा चालेल. हा नाही मॅडम बोलू दे त्यांना बोलू दे अरे बोला आता. मॅडम बोला. हा, नाही D1चे सगळे मुद्दे एकदम व्यवस्थित क्लिअर झाले. हा. रसिका मॅडमने पण ते सांगितले पंचमेश लग्नी, हो तर हो ते व्यवस्थित सगळं झालेले आहेत आणि तुम्ही पण ते हे केले. मी हे सांगत होते ऍक्च्युली की हा D9 आता म्हणजे हे तर माझं सगळ्यांचे हे बरोबर झालंय. बुध म्हटलं वक्तृत्व, शुक्रचंद्र लग्नी मुद्दे रिपीट होतील पण सगळे झालेले आहेत ऍक्च्युली. बर. अष्टक वर्ग पण झालेला आहे. ओके. तर बोलू देत दामले मॅडम आता. बोलू द्या. बोला मॅडम हा बोला. बोला बोला. दामले मॅडम. हॅलो, कुठे गेल्या काय माहिती आता. हा हॅलो. आहे 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 आहे. इथे भाग्येश बुध आहे ना मॅडम. येस. हा तो धनस्थानामध्ये, त्याच्यामुळे बोलणं शनीच्या ह्याच्यामध्ये राशीमध्ये, आणि हा बुध गुरु शनी हा सगळा योग चांगला आहे पत्रिकेमध्ये. हो आणि रवी बुध म्हणजे रवी आणि बुध तसे हेच आहेत ना, 29 अंशावरती हो बुध हो आणि हो. 0 याच्यावरती. हम्म. त्यामुळे आणि काही मंगळाची पण दशमावर दृष्टी, शुक्राच्या राशीवर दृष्टी आहे. आहे. शुक्र चंद्र लग्न स्थानात, त्यामुळे जॉली स्वभाव हम्म. असं हे आहे. ठीक आहे. मग लावूया का आपण D9 आता? मी हो मॅडम मॅडम. हे हो लावा. हो मॅडम लावा. हा, नाही D9 लावा. सर्वतोभद्र मला वाटलं ह्या आपल्या मॅडम कोण सरोज मॅडम बोलतील म्हणून. तरी आपण तो वेदाचं एवढं नाही. बुधाला प्लुटोनी वेध घेतलाय, रवीला शनीनी घेतलाय आणि हा शनी अभिषेक बिंदूवर पण आहे बरं का. आणि हो हा हो केतू जो आहे ना तो आधार म्हणजे कसं आपण ग्रोथ असं म्हणतो ना. आणि नेपच्यून पण असं संघटित बिंदूवर आहे. तर तेवढं मला फक्त सांगायचं होतं. आता मी ही लावते काय
D9 घ्या. D9 थोडं आपल्या आगाशे मॅडम मगाशी म्हणत होत्या ना, मेष लग्नाची आहे D9. बोला. ठीक आहे. चंद्र आहे इथे. तर इथे पण मॅडम लग्नी चंद्र आलाय. आला ना. लग्नेत गुरु आहे. भाग्यात शनी आहे. म्हणजे लग्नेश तिथे आहे जो D1चा तो इथे हा, बोला. भाग्यस्थानामध्ये आलेला आहे. हो हो हो. आणि बुध शुक्र एकत्र आहेत. आता इथे आपण D9 ला तो ताजिकचा विचार नाही करणार, तो D1 लाच करतो ना. हा, इथे नाही करणार. पण इथे नाही तरी इथे करणार. आपल्याला मिथून नवमांश आलाय. हा मिथून नवमांश आला म्हणजे बुधाला आणि शुक्राला पण, तर हे हो. चांगलंच आहे. पण आपण वक्तृत्व म्हटलं ना त्यांना वक्तृत्व, लेखन, संवाद हो, कौशल्य लेखन, सगळं. दिग्दर्शन किंवा काही संपूर्ण प्रोडक्शन जरी निर्माण करायचं हो. असेल तरी पण याची गरज आहे आहे ना. सगळ्याची. आणि पुन्हा इथे दशमातला राहू, येस तो तुमच्या चित्रपट सृष्टीसाठी तो उपयोगीच ठरतो. येस. असं. आणि पुन्हा मेष लग्न म्हणजे जी तुम्हाला धडाडी हवी, धाडस हवं, हो. झोकून देण्याचं, ते मंगळाकडेच असतं शेवटी. मग तो मेष चंद्र मेष नवमांशात आलेला आहे. तोही एक चांगला म्हणजे यांच्या काय म्हणतात व्यवसाय किंवा कलेच्या दृष्टीने यांना त्याचा लाभच झालेला आहे. परत आणि मंगळ सुद्धा मंगळ सुद्धा राजराशीत पंचमात जे बरोबर. आणि रवी बघा दोन्हीकडे जलतत्वात आहे. इथे कर्क राशीत आहे आणि मेन याच्यामध्ये तो मीनेत आहे. येस. मॅडम नवमांशात शनी कोदंड शनी आहे. मग असू द्या ना, काय झालं असलं तर. चांगला असतो ना मॅडम तो, ह्याच्यातनं अध्यात्म पण करायला लावतो. आणि हो. हा म्हणजे किती असं ह्या क्षेत्रात कसं वेगळं, पण ते तिकडनं पण दिसत होतं ना. ते अध्यात्म म्हणजे त्यांनी सोडलेलं नाही. आतून जे आपण म्हणतो ना, तसं ते आध्यात्मिकता तर त्यांच्याकडे आहेच आहे. जरी ह्या काय म्हणायचं, ह्या रंग कुठले काय म्हणतो आपण, रंगभूमी तर म्हणजे असं वाहवत नाही गेले. मायानगरी. हा, मायानगरी. हो. आणि हा कसा धनु म्हणजे नवमांशातला शनी म्हणजे उत्तरार्धात जास्त करून त्यांना म्हणजे यश किंवा आपण काय म्हणतो भाग्योदय थोडासा उशिरा झाला असेल. म्हणजे खूप संघर्ष पण करायला लागला ना त्यांना. आणि या राहूनी तर असं काय म्हणायचं इंटरनॅशनल लेवलला म्हणजे प्रसिद्धी दिलीच आहे ना. मॅडम गैरी कंबोल योग तर संघर्ष करायला लावणारच होता D1 मधला. हो, तो तर आपल्याला तिकडेच ना गुरु हो आणि हो हो शुक्राचा झाला ना 3 हो आणि हो 12 आणि मधनं. बरोबर आहे. आणि बुध हा कुंभ राशीतला म्हणजे बौद्धिक राशीतला नकलाकार हा म्हणून खूप छान काम करू शकतो सर. म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारे मुद्रा अभिनयातून जे म्हणतो ना आपण चेहऱ्यावरचे भाव, हो हो हो. त्यातून तो खूप छान प्रकट करतो बुध. आणि बुधाकडे जास्त ही शैली असते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची. बरोबर. म्हणजे लग्न कुंडली जेवढी पॉवरफुल आहे तेवढीच नवमांश कुंडली तेवढीच आहे पॉवरफुल आहे. ना. म्हणजे तिकडचे ज्या गोष्टी आपण पाहिल्या हो. ह्या इथं फुल प्रूफ होत आहेत म्हणजे अशा. फुल प्रूफ होत आहे. अगदी 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 सर. म्हणजे नाहीतर एक काही पात्री वेळेस कसं वगैरे हो, बरोबर. हे जे धाडस आहे ना ते अर्थातच मेष नवमांश चंद्राला जो मिळाला आहे ना. आणि हो त्यांनी पण खूप म्हणजे ते सोपं नाहीये की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका एकाच व्यक्तीने साकारणं एकाच वेळेला. ते धाडस खूप मोठं आहे ते. म्हणजे संपूर्ण स्टेज एकाच माणसाने कव्हर करणं. इट्स नॉट अ जोक. त्यामुळेच तर ते खूप म्हणजे मग हे झालं. आणि ठीक आहे समजा आपण म्हणू महाराष्ट्रात, इंडियात, पण आउट ऑफ द हो इंडिया पण बाहेरही हो हो ते हो सफल हो होणं म्हणजे हे अजूनच खूप हो चांगली हो हो गोष्ट आहे ना. बरोबर आहे. हो म्हणजे तो गैर आणि कबूल अजूनही झाला हो हो तो गैरी कंबूल तो त्रास देणारच होता थोडाफार तो पण सुरुवातीच्या त्यांना हे काळामध्ये. पण मिळालंय म्हणजे सगळं. नक्कीच आहे नक्कीच. पण अभिनयाच्या जोरावरती ते सगळं ज्या काही स्ट्रगल होतं ते त्यांनी तारून नेलं. म्हणजे जरी तो काळ खूप जुना होता म्हणून किंवा काही, पण ती जी त्यांनी स्वतःची एक शैली निर्माण केली ना ती दुसरे कोणी नाही निर्माण करू शकलं. खूपच सुंदर. म्हणजे एक पात्रीच्या बाबतीमध्ये हॅट्स ऑफ. म्हणजे त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही.
हो आणि त्या काळात म्हणजे अजून म्हणजे जास्तच हे ना. हो आता हो कसं हो आपण काय म्हणतो हो की टेक्नॉलॉजी आली, काय आलं, सगळं आलं, पण हो हे बऱ्याच जरा गोष्टी थोडस आल्या. हो म्हणजे जुना काळ होता ना त्यावेळेस. हो 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 आणि एवढं डेअरिंग करायचं आणि हे नाटक हो करणाऱ्यांना कसं आपलं स्वतःच सगळं खर्च वगैरे पण करावं हो लागायचं ना. नक्की नक्कीच आहे आहे. हो सगळं हो नेणं आणणं हा, करणं हे सगळं पण मेन म्हणजे विक्रीच्या पंचमेश काळामध्ये. शुक्राने जास्ती बळ दिलं. हो हो. हो ह्या सगळ्या पंचमेश गोष्टींना. पण आहे, पंचमेश पण हो आहे. हो पंचमेश आणि बरोबर. केतू पण मगाशी तुम्ही म्हणालात ना भाग्यात आहे, तो होय. धार्मिकतेकडे नेणारा आहे. नवमाश कुंडलीत पण तो कर्क राशीत आहे होय. आणि D16 मध्ये सुद्धा धनु राशीतच केतू आहे. हम्म. त्यामुळे अध्यात्माची जी ओढ होती ती पण खूप होती त्यांची. हो. हम्म. आज सरांनी एक नोट टाकली होती हा. ग्रह आणि राशी स्वामी. येस. तर त्या मुद्द्याचा पण विचार इथे केला तर सगळीकडे असं आढळतं की ग्रह ज्या स्वामींच्या घरात ज्या राशी स्वामींच्या घरात बसलेले आहेत ते होय. सगळे फ्रेंडली असल्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीने आपलं फलित देणं सहज शक्य आहे. चालेल. हो हो म्हणजे नाराज नाहीयेत ग्रह. नाही येत नाही. मित्र राशीत बसलेत हा. ते. हो. हम्म. स्वराशी किंवा मित्र राशी. मित्र राशी हा त्याच्यामध्ये ते जास्त सेफ असतात असं कारण सांगतात आपण ते तिथे सगळ्यांना. उल्लेख करतोच ना मॅडम, समजा नीच हो राशीत गेला ग्रह तर म्हणजे त्याला असं काय म्हणायचं, फुलायला किंवा आपलं काही दाखवायला काही चान्सच नाही मिळत की नाही. मग ज्यावेळेस तो स्वतःच्या राशीत किंवा मित्र राशीत किंवा उच्च राशीत असेल तेव्हाच मग त्या ग्रहांचे फलित आपल्याला हवे तसे दिसतात किंवा मिळतात असं. बोला रसिका मॅडम, तुम्हालाच ह्याच्यावर अजून काय बोलायचं असेल. दामले मॅडम कुठे गेल्या? तुम्हाला D9 आवडत इन द सेन्स तुम्ही नेहमी म्हणत असताना मॅडम D9 लावा. मग लावलंय, आता बोला काहीतरी. झालंय सगळ्यांचं सांगून सगळं. पण तृप्ती मॅडमने पण छान छान मुद्दे सांगितले आता. मॅडम हा बोला. D1 मध्ये भाग्येश बुध आहे. होय. भाग्येश बुधाची दृष्टी अष्टम स्थानात सिंह रास आहे. ती सिंह रास नवमाश कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये बसलेली आहे. हो 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 बरोबर आहे. नवमाश कुंडलीमध्ये तिथे परत मंगळ आहे. चांगलं आहे ना मग. त्याच्यामुळे पण त्यांना नाटक, चित्रपट. हा, आणि इथे अजून एक मी तुम्हाला सांगते, आता सगळ्यांना तुमच्या लक्षात आलं असेल पण प्लीज नाव नका हे करू डिक्लेअर. तर हा नवमांश कुंडलीमध्ये बघा सिंहेत मंगळ आलाय ना, म्हणजे धाडस ते तर आहे सगळं, पण हा सिंह राशीतला मंगळ म्हणून नेतृत्व गुण तर आलंच नो डाऊट. कलेसाठी ऊर्जा, आत्मविश्वास तो पण आला. पण ह्यांनी काही काही नाटकांमध्ये तुमच्या लक्षात आली असेल कुंडली तर हे पण लक्षात आलं असेल, असं ऐतिहासिक पण रोल्स केलेले आहेत बघा. तर म्हणजे इथनं आपल्याला ते पण असं लक्ष म्हणून आपण म्हणजे म्हणू शकतो ना की अरे बापरे ऐतिहासिक रोल झाला. मग जसं काय कसं काय, तर मे बी इथून म्हणजे माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा, पण मला असं वाटतंय की हे नवमांश कुंडलीत सिंह राशीतला मंगळ हा म्हणजे असे रोल त्यांना करण्यासाठी चांगला आहे. बोला रसिका मॅडम, काय बोलायचं असेल अजून तर. नाही, आता याची दशमांश लावायची असेल तर लावायची लावा. असेल तर लावूया, चालेल. दशमांश कुंडली बरोबर आहे ना. हा, त्या अगोदरच तुम्हीच का कोणीतरी म्हणालं होतं ना त्याशी दशमांश मध्ये पण हा केतू बघा ना कसं केतू परत धनु राशीतच आहे आणि चंद्र इथे वर्गोत्तम झालाय. येस, चंद्र वर्गोत्तम झालाय, शुक्र पण वर्गोत्तम झालाय. हो, आणि मुळात मंगळ ही तू तीच लावली ना. हो, मंगळ पण मंगळ तर मंगळ पण तिथे उच्चेचा आलेला आहे, पंचमातच आहे तो. ऐका ना मॅडम, शुक्र मात्र इकडे नाही, ह्याच्यात गेलाय. शुक्र नाही, शुक्र नाही.
आणि मंगळ मेषेचा आहे पंचमात, म्हणजे तोही चांगला झालेला आहे. बुधाच्या राशीमध्येच परत राहू आणि हर्षल आलेले आहेत, आली म्हणजे तेही कलेसाठी उत्तमच झालेला आहे. आणि शनी दशमात आहे, तो पण बुधाच्या कन्या राशीमध्येच आहे, त्यामुळे तोही चांगलाच झालेला आहे. आणि परत इथे आपण मग हे पाहिलं की वृश्चिकेचे आहेत नेपच्यून, बुध, रवी आणि गुरु, त्यामुळे ते धाडस करणं किंवा जे आहे मगाशी आपण प्रसिद्धी, म्हटलं तसं नाट्यनिर्मिती, प्रसिद्धी, सर्व नाट्य निर्मिती, लेखन. नेपच्यून पण आहे, त्यामुळे नवीन नवीन हे करणं किंवा गुरु आहे म्हणजे धार्मिक, म्हणजे सगळेच जे काही रोल त्यांनी केले त्याच्यासाठी वैविध्यपूर्ण रोल जे आहेत त्याच्यासाठी ते चारही ग्रह चांगले. उत्तम झालेले आहेत तिथे. दशमांश कुंडली पण खूप बोलकी आहे. मोस्टली कसं असतं, आपण दर्जा D1 वरून ठरवतो ना मॅडम, तिथे जर म्हणजे कुंडलीचा दर्जा आपल्याला दर्जा हो 70% वर दिसला ना, की मग सगळीकडे ते आपल्याला पण पटापट, आता आपण बघायला लागलो ना एवढ्या कुंडल्या, तर पटकन सापडतं. पण तिथेच जर दर्जा खाली गेलेला असेल तर इकडे पण मग ते तसंच दिसणार ना. तसंच दिसतं. म्हणजे इथे कसं आपण आता म्हणजे करिअर वाईज बघतोय ना, तर हा धनुचा केतू कसं, मला असे पण काही रेफरन्सेस सापडले, तुम्ही तर एवढं छान शास्त्री वगैरे केलंय, तुमच्याकडे असेल, पण म्हणजे हा धनुचा केतू नुसता अध्यात्म तर ठीक आहे, पण हे कसं ह्या क्षेत्रात आहेत ना, अभिनय क्षेत्रात, आपण असं पण म्हणतो की हे अभिनय हीच त्यांची साधना, कारण ह्या म्हणजे धनुतला केतू म्हणजे तो, असं पण आपण त्याला थोडस म्हणू शकतो की नाही, म्हणजे आपण करिअरच्या दृष्टीने बघतोय ना ही D10 कुंडली. ते आहे. म्हणजे आपण जसं काही काही लोक कसं असं कर्मकांड किंवा असं नाही करत, पण त्यांचं जे क्षेत्र आहे ना त्यालाच ते म्हणजे साधना किंवा तेच अध्यात्म, असं आपण असं अशा टाईप असं बोलत असतो ना आपण, असं जनरली पण आपण असं बोलतो ना, अरे हा माणूस म्हणजे फक्त त्याचं कर्म हेच सगळं काही आहे असं. बोला तृप्ती मॅडम, तुम्हाला ह्याच्यावर काही प्रकाश टाकायचा असेल वेगळा तर. आता रसिका मॅडम आणि आम्ही दोघीच काय काय बोललो. 2-3 मिनिट मी थांबते, ह्याच्यावर कोणाला बोलायचं असेल तर बोला, नाहीतर मग दुसरी पत्रिका घ्यायची का सांगा, अजून वेळ आहे, म्हणजे माझी पत्रिका आहे. हा, हळदणकर मॅडम बोलताय का काही? नाही, मला फक्त एकच म्हणायचं होतं की दशमात शनी आल्यामुळे दीर्घ काळापर्यंत त्यांनी आपलं करिअर केलं. होय होय, छान छान मॅडम, हा मुद्दा मी इथे लिहून पण ठेवला होता, मला अपेक्षा होती कोणीतरी सांगावं म्हणून. पण म्हणजे सरांनी आपल्याला इतके असे काय म्हणायचं, खूप प्रगल्भ ज्ञान देऊन एवढं हे केलं की आता आपल्याला पटपट 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 असे मुद्दे पण सुचतात, नाहीतर अरे शनी आणि मास, आपण ह्या ग्रहांना कसं थोडं घाबरायचो ना, शनी राहू. तर आपण आता वेगळ्या अँगलनी त्यांचा विचार करायला लागलो. मॅडम, हा बोला बोला, कोण? शनीने दीर्घकाळ काम तर केलंच, पण शनीची दृष्टी गुरु, सूर्य, नेपच्यून, बुध असल्यामुळे आणि अष्टम वृश्चिक राशीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कामात रिसर्च करून वेगवेगळे प्रयोग केले. डेप्थ मध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना खोली असं जाऊन सगळं, म्हणजे असं वर काहीच नाही केलं, सगळं ह्याचं आधी स्वतः अभ्यास करून आणि हे करून. राहू केतू पण उच्चीचे झालेले आहेत, त्याच्यामुळे केतूनी त्यांच्या कामाचा झेंडा रोवला, म्हणजे त्यांना यशस्वी केलं. येस, असं पण म्हणू शकतो आपण. म्हणू शकतो ना. मी केतू मगाशीच तुम्हाला सर्वतोभद्र प्रमाणे केतूच काय म्हणायचं, तो सूर्यात नक्षत्र बिंदू जो आहे ना, मग तो केतू आपण पताका असं म्हणतो ना, केतू म्हणजे पताका आहे. तर तुम्ही आता ते त्याचं सांगितलं पण, आणि राहू इकडे प्रसिद्धी पण देतो. आणि पूर्ण लोकांमध्ये त्यांना प्रसिद्ध केलं, कारण पब्लिक
किंवा प्रोफेशन ह्या स्थानात आहे तो. होय. छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मग काय करूया, लावायची पुढची की बोलायचंय कोणाला? दुसरी लावून. सरोज मॅडम हो लावा मॅडम दुसरी. लावू ना? लाव. ओके. हो लावा लावा नवीन लावा. ठीक आहे ठीक आहे. थांबा जरा, मला अगोदर हे सगळं ठेवू द्या. केली आहे ना मी इकडे. हा हे बघा, ह्या तारीख लिहून 11/11/1936 म्हणजे 11 नोव्हेंबर 1936. वेळ 1:57 म्हणजे आफ्टर 12 म्हणजे तो AM झाला. कलकत्त्याचा जन्म आहे, म्हणजे जन्मस्थळ कलकत्ता आहे आणि जातिका स्त्री जातिका आहे. आज आपल्या माधुरी मॅडम नव्हत्या का होत्या? त्यांना आपण नाही विचारलं. काय माहिती मला आहेत की नाही, त्यानंतर बोलतील नाही तर. हे बघा, आज नाही आहेत मॅडम त्या. नाही आहेत का? हा, नाही. कन्या लग्नाची आहे. काय झालं? नाही नाही, तुम्हाला नाही म्हंटल सर काही आहे. ओके आम्ही ओके. दुसरी लावली पत्रिका. आहे ना वेळ, तर हे लोक म्हणतायत लावा, मग लावली दुसरी. ठीक आहे. बघा, कन्या बोलताय का सरोज मॅडम? तुम्ही प्रयत्न करा ना. हॅलो, हळदणकर मॅडम बोलताय का? ठीक आहे मॅडम. मॅडम. हा, ओके ओके. मॅडम बोलतायत का? हळदणकर मॅडम नाही, बोलतायत? बोला सरोज हा, मॅडम. एक हो एक हो एक हो जण सरोज बोला. बोल. हा हा, हो 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 मॅडम बोलते. बोला. इथे पण बघा मॅडम, लग्नी चंद्र आलाय. लग्नी Yes. चंद्र आला म्हणजे तो कलेसाठी चांगलाच असतो, प्रश्नच येत नाही त्याच्यात. कन्या लग्न आहे, लग्नेश बुध वाचस्थानात म्हणजे वाणीस्थान, तो पण सूर्याबरोबर आहे. तर तिथे त्यांचं इथे पण शब्दाचं कौशल्य चांगलंच असणार. त्याच्यानंतर आता मगासारखेच हे राहू केतू ह्याच्यामध्ये आलेले आहेत. पण आता बिंदू कोणता आला मला काही आता माहिती नाही. आपले सूर्य तुम्ही जे सांगता त्या बिंदूंप्रमाणे, कारण आता लगेच हातात आल्याबरोबर काढता येत हो, नाही पटापट लगेच तेवढं. नाही येणार, बरोबर. ते सूर्यात वगैरे. हो. हा, आणि धनु राशीचा गुरु आहे चतुर्थात. गुरु राहू युक्त जरी असला तरी तो केंद्रामध्ये आहे. हा. मंगळ मुळात त्यांचा चंद्र हा हो आणि दृष्टीने बरोबर आहे, मंगळ दृष्टी आहे. तर ह्यांना पण ते कलाईचं क्षेत्र जर आपण म्हणतोय, हो. तर इथे शुक्र पण आहे. तो वृश्चिकेचा जरी असला तरी तो त्याला नवमांश मीन मिळालाय. आणि मीन वृश्चिकेचा नवमांश असू द्या ना मॅडम. 29. वृश्चिकेचा शुक्र हो. उलट काम करताना जी ती काम खोली हवी आहे करताना ना, हे तर खोली हवी, ती डेप्थ हवी, ती त्यांना आहे ती चांगली त्याच्यामध्ये. आहे हो ना उलट वृश्चिकेच्या ह्याच्यामुळे. हा, आणि हा भाग्येश बरोबर. हा भाग्येश पण आहे. म्हणजे भाग्य कशातून जातकाचं, तर ते त्याच्या कलाक्षेत्रातून आहे. हो हो. दिसायला सुंदर असणारच, कारण लग्नीचंद्र आहे. ते गुरुची दृष्टी आता इथे अष्टमावर आपण हे करूया नको, पण दशमावर आहे तर ती त्यांच्यासाठी चांगलीच आहे आणि वेळात आहे. ह्यांना पण कामानिमित्त वगैरे परदेशाचं हे करावं लागलं असेल, ह्याच क्षेत्राशी रिलेटेड, किंवा त्यांचं काय पिक्चरायझेशन असेल किंवा प्रोडक्शन असेल, तर काही काय आता जुने जे अगोदरचे होते तर ऑलमोस्ट तिकडेच जास्त त्यांचे शूटिंग असायच्या परदेशात. त्याप्रमाणे ह्यांचे त्या पण हे झाले असतील दौरे. आणि सूर्यबुध त्याच्यामुळे शब्द कौशल्य, शब्दांची शब्दफेक आणि हावभाव, चेहऱ्याचे एक्सप्रेशन, ते लग्नी चंद्र आणि मंगळामुळे पण त्यांना ते देता येत असतील. त्याचा षष्ठे शनी आहे. आता इथे आपण ह्याचा विचार नको करूया की हे षष्ठ स्थान आहे म्हणजे आपोक्लिप, पण षष्ठात आहे. तर चांगलं आहे ना. हे चांगलं आहे त्या दृष्टीने. आता हा शुक्र आपला अपोक्लिप आपण ह्या ताजिकच्या पद्धतीने बघितलं तरी पण
बाकी ग्रह यांचे चांगले आहेत ना, पणफर आणि ह्याच्यामध्ये चंद्र, मंगळ, सूर्य, बुध, गुरु, म्हणजे हे 5 ग्रह. आणि ह्याच्यासाठी राहू पण त्या ह्याचा चांगला कन्सिडर केला जातो कलाक्षेत्रासाठी. हो, तर ते हे 6 ग्रह यांना ते उचलून धरतायत. मुळात लग्नेश पण चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे ते जे काय केलं त्यांनी त्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहे. छान. आता मी हळदणकर मॅडम, तुम्ही बोलाच. हो. त्याच्या आधी मी एक थँक्यू मॅडम. थोडंसं फक्त काय सांगते, तर म्हणजे ह्यांनी तर छानच सांगितलंय, पण हे लग्नात जे आपण 2, 6, 10 मध्ये ग्रह जे असतात ना जेव्हा, तर त्यावेळेस आपण म्हणजे जातक लवकर कार्यरत होतो असं म्हणतो ना, तर तसं त्या झालेल्या पण आहेत. वयाच्या 12व्या वर्षीच यांनी बालकलाकार म्हणून पण काम केलं. म्हणजे मला तो मुद्दा सांगावासा वाटला म्हणून मी सांगते. आणि हा मंगळ शनी सॉरी मंगळ चंद्र जे म्हणजे कन्येचे आहेत ना लग्नात बसले, तर ह्याला लक्ष्मी योग किंवा शशी मंगळ योग असं पण म्हणतात असं. ठीक आहे. आता हो. हळदणकर मॅडम बोला, तुम्हाला काय काय हा. बोलायचंय. मला असं म्हणायचंय की आता ही एका अभिनेत्रीची हे आहे. हिचा आत्माकारकच ग्रह शुक्र आहे. 29 अंशार शुक्र आहे. तेव्हा आत्माकारक ग्रह शुक्रच असल्यामुळे अभिनयामध्ये कोणतीच वानवा नसेल याच्यात शंका नाही. त्यानंतर सूर्य हा अमात्यकारक आहे. तर तोही यांचा म्हणजे अमात्यकारक सूर्य असल्यामुळे चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवणं आणि आपली कार्यपद्धती चांगली ठेवणं हे त्यांचं वैशिष्ट्य असणार आहे. धनस्थानामध्ये सूर्य, बुध पणफर स्थानात बसले, मंगळ, चंद्र केंद्रस्थानात बसले, गुरु केंद्रस्थानात बसला, राहू आहे तिथे पण गुरु केंद्रस्थानात बसला. ह्या सगळ्या जमेच्या बाजू त्यांना ह्या कुंडलीतून मिळालेल्या आहेत. शिवाय शुक्र हा पराक्रम स्थानात आहे. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीने बघितलं तर शुक्र पराक्रम स्थानात आहे आणि त्याची दृष्टी भाग्यस्थानावर आहे. भाग्यस्थान पुन्हा कलेचंच आहे, शुक्राचं आहे. त्यामुळे स्वतःच्याच घरावर भाग्यावर दृष्टी असल्यामुळे भाग्य चांगल्या पद्धतीने त्याने घडवलं असणार. गुरुची दृष्टी दशम स्थानावर आहे, दशमात केतू बसलेला आहे. तेव्हा वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगवेगळी फील्ड त्यांनी चांगल्या पद्धतीने कॅप्चर केली असती. हे तेवढंच आहे. आता बोलू मॅडम. झालं तुमचं, मग पुढे बोलायचं तर बोला. हा वेगवेगळं म्हणजे हा बोला, कोण बोलतंय बोला. हा अवसरे मॅडम. मॅडम हो नमस्कार मॅडम. यांचा कर्मबिंदू आहे ना तो पंचम स्थानातच आलेला आहे, श्रवण नक्षत्र. त्यामुळे त्यांनी बालकलाकार तुम्ही सांगितलं ना, त्या बालकलाकारच होत्या म्हणून. सुरुवातीला म्हणजे सुरुवात अशी झाली त्यांची हो, कर्मस्थान तिथं आलंय ना म्हणून कर्मबिंदू आलाय तिथे. हळदणकर मॅडम तुमचं झालं होतं का, बोलत होता? हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. तर मी असं कोणाला अजून बोलायचं तर सांगा. हा केतू म्हणजे वैविध्यता तर दिलीच, गुरुची दृष्टी पण आहे. पण हा केतूनी ह्यानी कसं एक करिअर मध्ये आपण म्हणतो ना थोडासा बदल पण होऊ शकतो की नाही, कारण इथे रास कुठली आहे बघा, तर मिथून आहे की नाही. तर ह्यांच्या करिअरमध्ये बदल म्हणजे कसा, बालकलाकार त्यांनी केलं, पण मग त्यांनी नंतर आता शुक्र तर चांगला आहेच आहे, वृश्चिकेतला पण आहे, त्याचं नक्षत्र पण बघा चांगलं आहे, तो शुक्र आत्माकारक पण आहे. तर ह्यांनी म्हणजे गायला पण सुरुवात केली होती. म्हणजे पूर्वी कसं सिंगिंग करतात ना, तर तसं पण त्या करत होत्या. पण नंतर त्यांना परत म्हणजे ह्या क्षेत्रात आणलं गेलं. आणि मग त्याचंही कारण सांगते. मग त्या या क्षेत्रातच खूप, कारण जेव्हा ह्या क्षेत्रात आल्या ना, तर त्यावेळेस बऱ्याच नावाजलेल्या गायिका म्हणण्यापेक्षा अभिनेत्री असं आपलं ठाण मांडून पक्क्या होत्या. आणि ह्या एकदम नवीन कसं, तर इथे त्यांना मदत कुठली झाली आहे बघा, तर इथे दशम स्थानात 32 बिंदू आहेत, लाभस्थानात कर्क रास आहे, तिथे 42 बिंदू आहे. इथून आपण असं मित्रांचं सहकार्य किंवा असं कोणाचं बघतो ना, तरी हा कर्केचा जो स्वामी आहे तो चंद्र म्हणजे एका म्हणजे दुसऱ्या जातिकेकडनं म्हणजे एका लेडीज कडनं त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही
तुमचा चेहरा चांगला आहे, त्यांनी त्यांचं बोलणं वगैरे ऐकलं असेल, गाणं पण ऐकलं असेल, कुठेतरी त्यांची मुलाखत झाली असेल, तर तुम्ही या क्षेत्रात या असा खूप आग्रह केला आणि मग त्या या क्षेत्रात आल्या आणि मग एवढं सगळं त्यांना मिळाले. बघा तुम्हाला आता पटतं का म्हणजे. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम बोलू? लग्नेश लग्नेश एक मिनिट हा मॅडम, बोला आगाशी मॅडम बोला. थांबा थोडस. ह्या बोलत होत्या ना, कोण शेलर मॅडम बोलत होत्या ना. हो हा हो बोला. बोलू देत ना, हा बोलू हा देत, हा मग बोलते. बोला शेलर मॅडम बोला, मग त्या बोलतील. लग्नेश बुध धनस्थानामध्ये आहे हम्म. तुळा राशीला. होय. धनेश हम्म. वृश्चिक राशीला आहे येस. आणि प्रितियेश परत लग्नामध्ये आहे. हा माला योग पण झाला. हो मग हो त्यांचं लग्नस्थान, धनस्थान आणि तृतीय स्थान म्हणजे त्यांचं बोलणं. हॅलो, नाही बोलत ते वाटतं. हॅलो 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 हा हॅलो बोला बोला त्यांचा बोला. इश्यू असेल. हा. त्यांचं दोन्ही स्थान, तृतीय स्थान लग्नस्थान आणि हो धनस्थान, दोन्ही त्यांचे पॉवरफुल झालेले आहेत. त्यांचं चालेल. बोलणं, त्यांची कला, त्यांची परत हातामधली पण कला पण असू शकते. हो तृतीय स्थान म्हणजे हात पण आपण बघतो. हो धनस्थान म्हणजे आपण डोळे पण बघतो. त्या कला, त्या कलेमध्ये ते निपुण आहेत. सूर्यबुधादित्य योग आहे तिथे. हो हो हो. हॅलो. हा, हा तो पण इफेक्ट त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो. चंद्रमंग तर दिसून याचा प्रश्नच येत नाही. बुधाच्या कन्येचे प्रकाश. चंद्रमंगळ आहेत आणि चंद्र पण हस्त नक्षत्रामध्ये आहे हो चंद्राच्या. स्वतःच्या स्वनक्षत्र. दिसायला पण सुंदर असणार. आणि शुक्र वार्धक्यामध्ये असलं तरी तो गुरुच्या अंशात्मक युतीमध्ये आहे. येस. मग गुरु हंस योग पण होतो. राहू आहे, हो पण त्यांना प्रसिद्धी पण तेवढीच त्यांना मिळाली चतुर्थामध्ये. चतुर्थ स्थान पण हे प्रसिद्धीसाठी पण आहे आहे. आपण कालपुरुषाप्रमाणे आहे. बोलतो आणि तसं पण बघितलं तर गुरु स्वराशीचा झालाय मॅडम, आणि शिवाय राहू पण आहे हो तिथे. हो हो म्हणजे राहू ह्या ग्लॅमर क्षेत्रात, मीडिया म्हणजे ह्याच्यात हा राहू प्रसिद्धी देण्यासाठी चांगलाच आहे ना. आणि राहूची चांगलं आहे. पश्चिमावर पण दृष्टी आहे ना. आणि शुक्राबरोबर असल्यामुळे तो अजून जास्त चांगली प्रसिद्धी मिळाली. बरोबर, गुरु बरोबर. आदर. हम्म. हो हो. मॅडम हा बोला. सगळं जवळजवळ सांगून झालंच आहे. फक्त केंद्रात बघा, हा 2 बुधाच्या राशी आणि 2 गुरुच्या राशी. मागच्याच आठवड्यात सरांनी एका पत्रिकेवरून आपल्याला म्हटलं होतं की बुध आणि गुरु दोघही त्या केंद्रात आलेल्या राशी. म्हणजे बुधा त्यांच्या दृष्टीने वाचा, शब्दफेक, संवाद येस ह्याच्या दृष्टीने, आणि सप्तमात पण गुरुचीच रास आहे. येस. म्हणजे तोही त्यांना खूप चांगला ऍडव्हान्टेज मिळालेला असणार. लोकप्रियतेसाठी. हा, आणि इकडे लोकप्रियता. चंद्राची पण दृष्टी आहे, मंगळाची पण आहे. हो हो. म्हणजे बुध बुद्धीने काम करून गुरुनी दिलेला सपोर्ट केंद्रातला. होय. बाकी म्हणजे बुधादित्य योग वगैरे सगळं सगळ्यांनी सांगितलंच आहे. फक्त हे मला सरांनी सांगितलेलं आठवलं म्हणून मी सांगितलं. हो हो, काही हरकत नाही मॅडम. थँक्यू. थँक्यू, वेलकम. रसिका मॅडम बोला आता. मॅडम, हा बोला. या पत्रिकेत असं झालंय की लाभेश आणि पराक्रमेश लग्नात बसला आहे. होय. आणि भाग्येश भाग्येश शुक्र हा पराक्रमात बसलेला आहे. तर हा योग पण खूप चांगला जुळून आलेला आहे. म्हणजे भाग्येश, लाभेश, पराक्रमेश यांचा जे स्थान आहे ते छान आहेत आणि त्याचा तो योग येतो आहे. हो, आणि हा आणि उदयच जरी असला ना सूर्य, तो बुधादित्य तर झालाच, पण म्हणजे आपल्याला त्यांना बाहेरून पण हे लोक कसे बाहेर पण जातात ना, म्हणजे तिकडनं पण म्हणजे त्यांना लाभ किंवा प्रसिद्धी, परदेश प्रवास असं पण आपण म्हणू शकतो. तिथे नेपच्यून पण आहे, इथे दाखवला नाही, पण तो पण कलेचा, सिनेमाचा, कल्पनाशक्ती असं त्याचा कारक आहेच आहे ना.
हो, आणि गुरु स्वराशीत आहे. पुन्हा शनी पण कुंभेत आणि पंचमेश हा हे पण स्वराशी चांगले आलेत. त्याच्यामुळे त्यांना कामात भरपूर प्रसिद्धी आणि चिकाटीने काम करून पुढे गेल्यात बरोबर. आणि स्वतःच्या बळावर. हम्म. मॅडम, यांच्या पत्रिकेत गुरु हंस योग झालाय आणि शनीचा पण शश हा योग झालाय आणि परत मगाच्या पत्रिकेत पण नेपच्यून हा राजराशीत म्हणजे सिंह राशीत होता. सरिता मॅडम, हा गुरु स्वराशीचा जरी असला ना इथे षष्ठेश षष्ठात हा विपरीत राजयोग आहे. हा शनी जर केंद्रात असता आणि मग स्वराशीत किंवा उच्च राशीत असला तर शशयोग झाला असता. इथे त्याला शशयोग नाही म्हणता येणार, फक्त षष्ठेश षष्ठात म्हणून विपरीत राजयोग, आणि त्या विपरीत राजयोगाचं नाव आहे हर्ष. हो बरोबर आहे, विपरीत त्याला. थँक्यू मॅडम. सॉरी. नाही, आणि मला हे सॉरी का ठीक म्हणू, आहे. पण कसं आपण हे रेकॉर्डिंगला जातं ना, तर लोकांना कसं काहीतरी काढायचंच असतं ना, तर म्हणून मी क्लिअर केलं. बाकी मला तुम्हाला असं काही म्हणायचं नाहीये. नाही नाही मॅडम, बरं झालं सांगितलं. आणि मला हे बोलायचं होतं की मगाशी जसा राजराशीमध्ये सिंह राशीत नेपच्यून बसला होता, तसं ह्यांच्या पण सिंह राशीतच नेपच्यून आहे. तेच म्हटलं ना हो. तुम्हाला की सिंहेत व्ययात नेपच्यून पण आहे म्हणून, आणि हा व्यय धनस्थानात गेला म्हणजे तुम्हाला धन कुठून मिळणार, तर परदेशातनं पण, म्हणजे असं पण आपण म्हणू शकतो की नाही. किंवा परदेश प्रवास, असं परदेश प्रवास तर त्या लोकांचं होतातच त्या शूटिंगच्या ह्याच्या त्याच्या निमित्ताने. रसिका मॅडम, तुम्ही बोला ना काहीतरी. काय आता झालंय बऱ्यापैकी सांगून सगळ्यांचं. मग D9 लावू का तुम्हाला? त्याच्यावर पण तुम्ही छान बोलता. लावू का D9? हो चालेल चालेल. मग ते त्याच्यावर बोला, कारण ह्याच्यात खरंच झाले सगळ्यांचे मुद्दे. आणि आता आपण कसं एकच म्हणजे कलाकार, अभिनेता आहे तर अभिनेत्री असं, तर त्यामुळे आपण त्याच दृष्टीने मग आपण नेहमी काय बघणार, चंद्र बघणार, राहू बघणार, केतू बघणार, शुक्र बघणार, आदित्य योग झालाय का, शनी सातत्य देण्यासाठी तो बघणार, असं. हे घ्या नवमांश कुंडली, बोला आता ह्याच्यावर. आता काय शनीचीच रास आहे, त्यामुळे चिकाटी कष्ट हे तर आलेलेच आहे, करावेच लागतात यांना. त्यामुळे तो पण लग्नेश तिथला जो आहे म्हणजे नवमांशाचा, तो परत कुठे आलेला तर चतुर्थात आलेला आहे. आणि चतुर्थामध्ये मेषेमध्ये आहे, म्हणजे मेष राशीमध्ये शनी जरी नीचेचा असला तरी तिथे राहू, बुध, गुरु आणि शनी हे 4 ग्रह असल्यामुळे ती पत्रिका जास्त ह्या फील्ड मध्ये जाण्यासाठी जास्त उपयोगी झालेली आहे. आणि राहू आहे तो पण म्हणजे तिथून तुम्हाला घरापासून दूर नेणारा आहे, म्हणजे कार्यक्रम तर तुमचे दूर असतात किंवा परदेशात येत आहे असा. आणि शुक्र इथे जो झालेला आहे तो मीनेत गेलेला आहे, त्यामुळे तोही चांगलाच झालेला आहे. चंद्र आहे तो मिथुनेचा आहे, षष्ठात आहे तो. आणि परत इथे हर्षल आणि प्लुटो हे सिंह राशीत इथे आलेले आहेत, त्यामुळे तेही चांगलेच झालेले आहेत. रवी पंचमात आहे, त्यामुळे तिथे पंचम स्थान, तिथे शुक्राची रास आहे आणि त्याच्यात रवी आलेला आहे. त्यामुळे तो कला आणि आपण जे म्हणतो मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री या ह्याच्यामध्ये रवी आल्यामुळे तिथे त्यांना नावलौकिक व जो मिळालेला आहे तो तिथे रवीने त्यांना तिथेही नावलौकिक दिलेला आहे. आणि मंगळ आहे तो धनस्थानात आहे, त्यामुळे तोही चांगलाच झालेला आहे. आणि मंगळ कोण आहे तर चतुर्थेश आहे. चतुर्थेश आहे तो पण कुठे तर त्याच्या लाभात बसलेला आहे, म्हणजे हे जे कार्य आहे. चतुर्थेश आणि लाभेश पण आहे म्हटलं, म्हणजे हो 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 लाभ तेच हे क्लिअर हो हो. त्यामुळे त्या क्षेत्रात जे काही क्षेत्र त्यांनी निवडलेले आहे त्या क्षेत्रामधून त्यांना भरपूर लाभ मिळाले आहेत किंवा मिळत आहेत, म्हणजे त्यामुळे तोही मंगळही चांगला झालेला आहे. आणि वृश्चिक राशीचा नेपच्यून आहे, म्हणजे तोही कलेसाठी किंवा फिल्म इंडस्ट्रीसाठी तोही नेपच्यून चांगला झाले. आणि नेपच्यून आणि रवी हा समसप्तक योग आहे, म्हणजे एकमेकांवरती दृष्टी आहे, की नावलौकिक मिळवणं, मान सन्मान मिळवणं आणि हे करणं, याच्यासाठी तोच चांगला झालेला. आता इथे जे काय आहे की मीन रास आहे, मीन राशीमध्ये शुक्र आहे,
त्यामुळे परत आपण जसं म्हणतो की मीन रास ही पावलांवर येते. इथे शुक्र असल्यामुळे या लोकांना नृत्य हे करावंच लागतं आणि त्या नृत्यामध्येही प्रवीण होत्या. त्यामुळे तो योग इथे दिसला नाही, पण नवमाश कुंडलीमध्ये तो दिसतो. दिसतोय आणि आत्माकारक आहे आपल्या हातात. आत्माकारक हो हो आत्माकारक आहे. 29 वर्षाच्या पुढे आहे. त्यामुळे तिथे त्यांनी त्या नृत्यामध्ये पण त्यांना चांगलाच नावलौकिक चांगला दिला. कारण पूर्वीच्या नट्या सगळ्या होत्याच म्हणजे होत्याच, पण ह्या जेव्हा आल्या ना मॅडम, म्हणजे आता मला काय फार मी पिक्चर वगैरे बघत नव्हते, पण थोडेफार बघायची म्हणजे तर म्हणजे त्या काळात यांचं जेव्हा हे झालं ना, तर ऑलरेडी कितीतरी जणी खूप अशा टॉप लेवलवर आणि त्याच्यातल्याच एकीने त्यांना असं म्हणजे एवढं हे करणं, म्हणजे मला तर ते खूप छान वाटलं. म्हणजे मी आता ते गुगलवरनं काढलं तर म्हणजे आपण त्या क्षेत्रात असताना दुसऱ्याला म्हणजे आपल्याला कॉम्पिटिटर आणणं हे पण खूप म्हणजे एक म्हणजे काय म्हणायचं म्हणजे ती व्यक्ती किती सात्विक असेल असं मला म्हणायचं. नाहीतर असं कोणी नाही सहसा करत ना, आपल्या कॉम्पिटिटरला कशाला आणेल ना. पण त्या काळात तेवढं होतं, एकमेकांना सहकार्य करत होते. आत्ताचा काळ आणि तो काळ खूप पण आहे तो म्हणजे यांचं पण ते भाग्य आहे, यांच्या डिव्हाइन मधनं दिसते ना ते लाभस्थानात ग्रास असल्यामुळं आणि तो त्या राशीचा मालक लग्नात आल्याशिवाय. हो त्यामुळे तेही आहे. चला ठीक आहे, मग जाता जाता ह्याची डिटेल दाखवते आणि मग थांबूया आपण. बघा ही डिटेल पण किती बोलकी आहे. हो शुक्र झाले ना, वृषभ लग्न झालेलं आहे आणि तिथे सूर्यमंगल काय आले मंगळ गावी परत धनस्थानात आहे. परत केतू पण इथे परकेचा झाले, राहू आणि केतू. राहू भाग्यात आहे म्हणजे तोही परत तुम्हाला परदेश गमनाला लांब नेण्यासाठी. मुळात आता इथे व्ययात परत मेषेमध्ये परत 4 ग्रह आलेले. नेपच्यून, शुक्र, बुध, प्लुटो आपण फारसं नाही बघितले. त्यामुळे व्ययस्थान इथे पॉवरफुलच झालेले. गुरु परत ह्याचे दशांशीच आहे. चंद्र वृश्चिकेचा आहे. एकाला एक करून आहे म्हणजे तिन्ही कुंडल्यात व्यवस्थित दिसतच आहे आपल्याला. पण हे आहेच मकर रास आणि हे त्यामुळे कष्ट आणि त्यावेळेचा कष्ट तर आहेच ना मॅडम. कष्टाशिवाय तसं इथे कसं त्यांना ते रिहर्सल करणं किंवा हे पण एक प्रकारचे फिजिकल का होईना कष्ट झाले, इमोशनल तर काय वेगवेगळे होत असते. हो आणि त्या काळामध्ये जेवढे कष्ट होते तितका पैसा नव्हता. आता कसं भरपूर हे आता होतं. भरपूर आहे म्हणजे कष्ट, मेहनत तुमचे काय म्हणतात सगळं आयुष्य देऊन तेवढा पैसा त्या लोकांना कधीच मिळाला नाही. ठीक आहे, मग कोणाला काय बोलायचं नसेल तर थांबूया. हो चालेल, विचारा कोणाला बोलायचं असेल तर. बोलायचंय का कोणाला? हॅलो हॅलो मॅडम झालंय सांगून आता. झालं ना, ठीक आहे. खरंच झालंय सगळं सांगून. हे काढते मी शेअरिंग. सर आहेत का बघूया. नाही हो हो आहे. बोला सर, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. नाही तुम्ही व्यवस्थित झालं सगळ्या चांगल्या लोक आहेत आणि तुमचं महिला राज्य आहे आजचं ते छान. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू ऑल. मॅडम रेकॉर्डिंग बंद करा. थँक्यू सर.